शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना. अमित शहांनी ठाकरेंना डिवचलं. खासदार फोडले, शिंदेंना दिल्लीची भक्कम साथ. शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत असतानाच शिवसेना कुणाची हा प्रश्न विचारला जातोय. शिवसेनेच्या साठीलाच ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलंय. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खऱ्या शिवसेनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था. अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. तर कोर्टाचा निकाल अजून आलेला नाही असं प्रत्युत्तर ठाकरे सेनेनं शहा यांना दिलंय. कदाचित सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाची SLP ही अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. हे मला वाटतं ज्यांनी विधान केलं असेल त्यांना कदाचित माहीत नसेल. फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरे आणि शिंदे पुन्हा आमने सामने आलेत. मुंबईत शुक्रवारी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात त्याचे पडसाद देखील उमटलेत. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेंना दिल्लीतील श्रेष्ठींचं बळ होतं हे उघड आहे. त्यात अमित शहांनी कोल्हापूर दौऱ्यात ठाकरेंना डिवचलंय. तर शहा यांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी ट्विटमधून शिंदेंना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. मुंबईभर शहा यांच्या स्वागताचे होर्डिंग्स मिंधे सेनेनं लावलेत. मोठी गंमत आहे की त्यांचे पक्षप्रमुख येत आहेत, स्वागत तर होणारच. दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहिलं तर शिंदे यांच्या सेनेचं पारडं जड दिसतंय. 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेनं एकूण 81 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 57 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आलं. तर लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी 7 खासदार निवडून आणले. तर ठाकरे सेनेनं 20 आमदार आणि 9 खासदार निवडून आणलेत. मात्र त्यातील 6 खासदार फुटल्यामुळे ठाकरे सेनेच्या खासदारांची संख्या 3 वर घसरली आहे. शिवसेना फुटीचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. न्याय मिळत नसल्यावरून ठाकरे सेनेनं वारंवार सत्ताधाऱ्यांवर प्रहार केलाय. हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे राज्याचं लक्ष असतानाच अमित शहांचं विधान शिंदेंना मोठं बळ देणार आहे. मात्र यापुढे ठाकरे सेनेची रणनीती कशी असेल आणि ते विरोधकांशी किती ताकदीनं लढणार यावर भविष्यातील समीकरणं अवलंबून असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.